लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आता लग्नाचा मुहूर्त जवळ येत असतो आणि नवरा नवरीस लग्न मंडपामधून गायब झालेले असतात. त्याच्यामुळे लक्ष्मी श्रीनिवास इकडे गाडे पाटलांच्या घरामध्ये सुद्धा सिद्धूची शोधाशोध सुरू असते आणि ज्या वेळेस लक्ष्मीला कळतंय की नवरदेव सुद्धा लग्न मंडपात नाहीये, मग लक्ष्मीच्या आणि श्रीनिवासच्या तळपायाची खालची जमीन सरकलेली असते. त्यांना दोघांनाच शोधायला जान्हवी आणि जयंत बाहेर पडलेले असतात. त्याचसोबत त्यांच्याबरोबर मंगळसूत्र आणि ज्वेलरी सुद्धा आणायला ते दोघ जण बाहेर गेलेले असतात. इकडे आता भावना आणि सिद्धू लग्न मंडपात नाही म्हणल्यावर त्यांना शोधाशोध सुरू झालेली असते. परंतु हे सर्व मिळून नवरा नवरीनेच केलेलं असतं. त्या दोघांना लग्न मंडपामध्ये एकाच गाडीवरून एंट्री करायची असते. ते दोघं जेव्हा लग्न मंडपामध्ये गाडीवर येतात तेव्हा सगळेच जण खूप खुश होतात. सगळ्यांचा जीव भांड्यामध्ये पडतो. आता भावना आणि सिद्धूचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे मात्र आता जान्हवीवर चोरांची नजर पडलेली असते. तिच्या हातामध्ये जे मंगळसूत्र असतं ते घेण्यासाठी आता चोरांनी जान्हवीच्या गळ्याला चाकू लावलेला असतो. तिला वाचवण्यासाठी आता जयंत जीवाचं रान करतो आहे. 2 हात करतो आणि तो जान्हवीचा जीव आणि मंगळसूत्र वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जान्हवी सुद्धा त्या चोरांना चांगलाच प्रतिकार करते आहे. काय आता जान्हवीच्या नजरेमध्ये जयंत पुन्हा हिरो बनेल का आणि जयंतबद्दलचं जान्हवीचं मत आता सुधारेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.